कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये, रायगडच्या राजकारणासंदर्भामध्ये, विधान परिषद रायगड रत्नागिरी संदर्भात चर्चा करतो. चर्चा करूया. खरं तर शिवसेनेचे 3 आमदार कर्जत, अलिबाग, महाड, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, भरत गोगावले असे शिवसेने 3 आमदार, तिन्ही नेते एक हाती. तिघांची मैत्री होती, ती मैत्री आता तुटली का? तिघांची विचारधारा वेगळी झाली का? ही दोस्ती तुटायची नाही असं म्हणायचे, आता ही दोस्ती तुटायला गेली का? बऱ्याच जणांना तटकरेंसोबत महेंद्र थोरवे गेलेले आवडलेले नाहीयेत. भरत गोगावल्यांची वेगळी भूमिका दिसून येत आहे. महेंद्र दळवी जे आहेत अलिबागचे, त्यांची भूमिका वेगळी आहे. मग ही मैत्री तुटली का? खरं तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ही मैत्री तिघांमध्ये फार मतभिन्नता निर्माण झाली. कारण हे 3 आमदार एकत्र असायचे. मीही विधान भवनामध्ये अनेकदा कव्हर करतो. मुंबईला तर माझं रिपोर्टिंग असतं, नवी मुंबई असतं. अशा वेळी तिघांची मैत्री आम्हाला पत्रावर किंवा बैठकी जेवायला एकत्र असायचे. हे आता कुठेतरी दुरावा यांच्यामध्ये झाला का? हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकी निमित्ताने कुणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं होतं, कुणाच्या बायकोला व्हायचं होतं, कुणाच्या पोराला व्हायचं होतं, कुणाला काय करायचं, हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि अशा वेळेला ही युती तुटलेली आहे. मग ही तिघांची मैत्री जी आहे ती आता कुठं विस्कटलेली. एकेकाळ तिघांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद विकोपाला गेला. पालकमंत्री पद झालं, हे सगळं संघर्ष पेटलं. तटकऱ्यांभोवती या तिघांनी कोंडी केली. शेवटी काय मिळालं? तटकऱ्यांचा मुलगा आमदार होतोय, आता तो बनेलच. मग शिवसेनेच्या हाती काय मिळालं? या तिघांची दोस्ती म्हणजे आज महेंद्र थोरवे तटकऱ्यांसोबत गप्पा गोष्टी जे असतात, गाडीत बसतायत, एकत्र बोलतायत, चर्चा करतायत, हे कदाचित काही शिवसैनिकांना आवडलं नाहीये. काही विचार करतायत, काही विचार करू शकतात, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरे, महेंद्र दळवींची मुलगी उभा राहते निवडणुकीच्या निमित्ताने. भरत गोगावले म्हणतात मला पालकमंत्री पद द्या. हे शिवसेने ताकद असताना पालकमंत्री पदासाठी त्यांना महत्वाचं वाटतो. हे सगळे प्रश्न, हे तिघांची युती तुटलेली आहे. हे 3 लोक एकत्र पालकमंत्री पदासाठी एकत्र आले, आता मात्र वेगवेगळी भूमिका आले. काल 2 आमदार दांडी मांडली. महेंद्र दळवी या दोघांचं नेतृत्व करायला तटकऱ्यांच्या रत्नागिरीमध्ये गेले, आणखी तटकऱ्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. मूळ मुद्दा असा आहे, आता हे सगळं निर्माण झालेलं आहे. तिघांची मैत्री तुटली असंच म्हणायला काय हरकत नाही. आता वेगवेगळी विचारधारा अवलंबून लागले, हे सगळं आहे. कोण म्हणतं बार्गेनिंग पाऊंड करू नका पालकमंत्री पदासाठी, हे सगळं आता कसे लोक बोलायला लागले. शिवसेना ही फुटली का रायगडची? वेगवेगळी विचारधारा लोक. शेवटी 3 आमदार शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेना रायगडामध्ये नंबर 1 होण्याच्या स्थितीमध्ये. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळालं, मात्र तिथे जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपला तिथे झाला. अशा सगळं जर बघितलं, शिवसेनेच्या हातामध्ये काय? विधान परिषदेत संख्याबळ शिवसेनेचं चांगलं आहे, तिथे त्यांना करता आलं नाहीये. एकूणच काय, हे तिघांमधले असतात दुरावा. आणि आता मग तटकरे, महेंद्र दळवी महेंद्र थोरवे प्रेमात पडले, गोगावले पालकमंत्री पदाच्या प्रेमात पडलेले आहेत, महेंद्र दळवी मुलीच्या प्रेमात पडले, आपल्या मुलीला आमदार करण्यासाठी. मग हे तिघांच्या वेगवेगळ्या भूमिकेत, तिघांच्या प्रेमात वेगवेगळ्या दिसून येत आहे, मतभिन्नता दिसून येत आहे. एकूणच काय, या तिघांमधला असलेला दुरावा हा किती दिवस राहतोय आणि मिटतोय का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच काय, हे सगळ्या परिस्थितीला म्हणजे शिवसेनामध्ये आक्रमक, अभ्यासू अशी शिवसेना काही ठिकाणी म्हणायचे, आता ती मतभिन्नता खूप प्रचंड विकोपाला गेलेली दिसून येत आहे. एकूणच काय, ही तिघांची मैत्री तुटली असंच म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.